स्वरूपाचं किंवा माथाडी स्वरूपाचं काम आहे तिथं रजिस्टर्ड लोकांना दिला पाहिजे असं जी आर कायदा आहे, डायरेक्ट कायदा आहे असं. त्या कायद्याच्या आधारावरतीच महामंडळ सुरू आहे, त्या कायद्याच्या आधारावरतीच कंपनीमध्ये काम होतं. पण हे ठेकेदाराचं पोट भरण्यासाठी त्यांची पिळवणी केली जाते कामगारांची. कामगार आमच्याकडे आल्यापासून जेव्हा त्यांचं काम बंद झालं तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करतोय. त्या संदर्भात जे ते बैठकांचे मिनिट्स सगळे पुरावे आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटचा जो तो आदेश त्यांनी काढलेला आहे कामगार उपायुक्तांनी किंवा माथाडी मंडळाचे अध्यक्ष आहेत, दोन्ही एकच असतात ते. तर त्यांनी असा आदेश काढलेला आहे की यांना तात्काळ स्वरूपात काम सुरू करण्यात यावं. आणि हे जर गेटवर गेले काम मागायला तर कंपनीचे लोक पोलिसांना सांगतात की इथं गेटवर येऊन गोंधळ करू लागले. आता आमच्याकडं हा विषय आहे तर आम्ही स्पष्ट सांगतो, पोलिसांना सांगा, कोणालाही सांगत नाही. आम्ही परवानगी घेऊन लोकशाही मार्गाने पण असं आंदोलन करू की यांची कंपनी कायमची बंद होईल, त्याचं कामगारांना कायमचं काम करा. हे साई मॅनपॉवर एजन्सी कुणाची आहे? साई मॅनपॉवर NJ पाटील आणि CJ पाटील यांची एजन्सी आहे ती. त्याचा व्यवस्थापक माने, गोपाल माने हा सगळा दबाव टाकतोय सगळा. नाही, आता त्याच्यामध्ये तुम्ही असा आरोप केला आहे का व्यवस्थापन काही माथाडी कामगारांचे अधिकारी आणि हे सगळ्यांच्या संगनमताने सुरू आहे. यातलं संगनमत नसलं तर हे एवढं दुष्कृत्य घडूच शकत नाही. कंपनी प्रशासनाचं काय म्हणणं आहे? कंपनी प्रशासनाचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या प्रतिनिधी म्हणजे कोणाशी त्या ठेकेदाराशी बोला, त्यांच्याशी बोलू नका. ते पूर्ण बेकायदेशीर कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोललं पाहिजे किंवा मंडळामध्ये अधिकारी आला पाहिजे, ते ठेकेदाराला पाठवलं. तुम्ही व्यवस्थापनाशी या संदर्भात काही बोललेत का? तुम्ही व्यवस्थापनाशी बोलले का? कंपनीच्या व्यवस्थापनाशी आम्ही पोलिसांसमोर आमची एक बैठक झाली, माथाडी मंडळात पण एक बैठक झाली. त्यांचं म्हणणं आमच्याकडे काम आहे, आम्ही काम द्यायला तयार आहे. या कामगारांचं काही थकीत वेतन वगैरे राहिले? 6 महिन्याचं वेतन थकीत आहे. आता पुढची भूमिका काय? किती दिवसाचा अल्टिमेटम कंपनीला? 10 दिवसात देतो ना. आता आमच्या माथाडी जिल्हाध्यक्षांनी सांगितलं तुम्हाला की बाबा आम्ही 10 दिवसामध्ये नाही केलं आम्ही तीव्र आंदोलन करू. चालेल. आपलं नाव? आशिष सोडकर. आमची भूमिका कुठल्याही उद्योगधंद्याला त्रास होईल अशी नाही. येस. हां. उद्योगधंदे वाढले पाहिजे इतर सर्वांचीच आमची भूमिका राहील, पण त्याचबरोबर कामगार हिताचे कायदे देखील जोपासले गेले पाहिजे. कामगारांनाही त्यांच्या हक्काचं वेतन, त्यांच्या हक्काचे जे काही बेनिफिट्स असतील, PF असतील, ESIC असतील, माथाडी मंडळाची लेवी असतील, हे देखील भेटलं पाहिजे. त्याचबरोबर कामगार न्यायालयात तशी तरतूद काही आहे का? हो, आहे ना. GR नाही, कायदा आहे तसा. कामगारांसाठी त्यांच्या हिताचे कायदे, बरेचसे कायदे केलेले. माथाडी कायदा जो आहे, अण्णासाहेब पाटील साहेबांनी खूप मोठा अभ्यास करून हा कायदा तयार केला. कामगार न्यायालयात काही तक्रार वगैरे दिली केलेली ना तक्रार. कामगार जे सचिव असतात माथाडी मंडळाचे, त्यांचे लेखी आदेश आहे या कामगारांना तात्काळ कामावर घ्या. पण माथाडी मंडळाचे काही जे निरीक्षक आहेत व कॉन्ट्रॅक्टर यांना हाताशी धरून हा सगळा प्रकार चालू आहे. नामदेव काकडे, प्रतिनिधी आपला प्रायव्हेट लिमिटेड, यामध्ये माथाडी कामगार म्हणून गेली 3 वर्षापासून काम करतो. पण 6 महिन्यापासून कंपनी आम्हाला जाणून बुजून कामापासून रोखते, आम्हाला काम करून देत नाही. आम्ही जर काम अडवण्याचा प्रयत्न केला तर आमच्या चुकीच्या मॅसेज ते पोलीस स्टेशनला पाठवतात आणि त्यांच्यामार्फत आम्हाला धमक्या दिल्या जातात की बाबा आम्ही तुम्हाला कंपनीत येऊन देणार नाही, काम करून देणार नाही. असा एक गोपाल माने म्हणून ते सुद्धा आम्हाला कामापासून रोखतात. ते कोणत्या कारणास्तव काढलं तुम्हाला? कारण कोणतं दिलं काढण्यासाठी? कारण काहीच नाही दिलं त्यांनी. कारण आम्हाला काहीच सांगत नाही, फक्त गेटवर आणून बसवतात आणि त्यांच्या आमच्या डोळ्यासमोर त्यांचे लोक काम करतात. तिथं फक्त गेटवर जातो, नुसतं बघून जातो, पण काम वगैरे आम्हाला काहीच देत नाही. आमचं जे काम आहे हक्काचं, आम्ही जे कामगार आहे ते काम जे कॉन्ट्रॅक्टचे लोक आहेत ते त्यांच्याकडून करून घेतात. आणि 6 महिन्यापासून आमचा पगार वगैरे काहीच नाही. मग आमचं घर चालणार कसं? 1 महिना जर पगार नाही झाला तर माणसाची परिस्थिती कशी होती हे सगळ्यालाच माहिती आहे. 6 महिने पगार झालेला नाही, आज खूप परिस्थिती बेकार झालेली आहे. ते माथाडी कामगार नोंदणीकृत आहे का ज्यांच्याकडून काम करून देतात? नाही, ते अनोंदणीकृत आहे. पहिल्या 6 महिन्यापासून जर तुम्हाला वेतन भेटलं नाही तुम्ही 6 महिन्यानंतर का आता? आम्ही फक्त गेटवर येऊ देतात, तिथं बसून ठेवतात, काम वगैरे आम्हाला काहीच करू देत नाही. नाही, याची तक्रार आम्ही अगोदर बोर्डात बऱ्याच ठिकाणी केली, तसे बोर्डाने आदेश दिले तरी पण कंपनी आम्हाला काम देत नाही. तर कामगार न्यायालयात गेले का तुम्ही? मग आता सध्या काय करताय तुम्ही? काम बेरोजगार आहात. आमची अडचण एवढीच आहे का आम्हाला काम मिळालं पाहिजे आणि गेल्या 6 महिन्यापासून आमचा जो पगार कंपनीने दिला नाही तो पगार आम्हाला भेटला पाहिजे. जर किती वेतन थकलेलं आहे तुमचं एकूण?
6 महिन्याचं किती वेतन थकलं आहे? 70,000. आणि प्रति महिना 50-60 या पद्धतीने. आता तुम्हाला काढल्यानंतर कंपनीने तुमच्या जागी दुसरे कामगार घेतले का? कामगार घेतलेले पण कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीत काम करतात. हो ना, भरती केली का? आम्हाला जात होतात ते अच्छा. कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीतून काम करून घेतात. जे काम लोडिंग अनलोडिंगचं जे काम आहे ते माथाडीचं काम आहे. तर या नोंदणी कामगार कॉन्ट्रॅक्टचे जे त्यांच्याकडून ते काम करून घेतात आणि आम्हाला फक्त तिथं बसून ठेवतात. आता तुमची भूमिका काय आहे आणि काय मागणी आहे? आमची मागणी एवढी तर आम्हाला आमचं काम चालू करून देण्यात यावे आणि आम्हाला 6 महिन्याचं जे पेमेंट आमचं थकलेलं आहे ते पेमेंट 8 दिवसात काम कृष्ण पाटील शेडगे. मी पूर्ण 3 वर्षापासून काम करतो. फक्त 6 महिन्यापासूनच ते आपल्याला काम सांगून ठेवतो. ठीक. गेल्या 3 वर्षापासून वर्किंग या स्थापनेत काही माथाडी कामगार काम करत होते, पण गेल्या 6 महिन्यापासून ठेकेदाराच्या दबावपोटी त्या कामगारांना तिथं काम नाकारले जात आहे. ठेकेदार आज स्वतः तिथं माणसं आणून अनोंदणीकृत बेकायदेशीररित्या माणसं आणून त्यांच्याकडून काम करून घेतोय. व जे नोंदणीकृत कामगार आहेत हे माथाडी मंडळाने त्यांचं निरीक्षण करून त्यांची नोंदणी केलेली आहे, त्या कामगारांना बाहेर ठेवून ठेकेदार बेकायदेशीररित्या अनोंदणीकृत कामगारांकडून काम करून घेतोय. त्यामुळे जे नोंदणीकृत कामगार आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली, त्यामुळं शासनाचा महसूल देखील मोठ्या प्रमाणात बुडवला जात आहे. याच्यामध्ये किती कामगार आहेत सर? आता 6 कामगार तिथे आहेत रजिस्टर. हे केव्हापासून यांना बेरोजगार केलं आहे कंपनीनं? मार्चपासून त्यांना बेरोजगार केले आहे, मार्च महिन्यापासून. अच्छा. लेबर कॉन्ट्रॅक्टर कोण? साई मॅन पॉवर नावाचा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांचा व्यवस्थापक गोपाल माने म्हणून सगळं काम बघतो. त्याच्यातर्फे ही सगळी कामगारांची निवडणूक सुरू आहे. अच्छा. आता याच्यामध्ये प्रशासकीय पातळीवर तुम्ही काय प्रयत्न केले? कामगार उपायुक्तांना भेटले का? कुणाला भेटले काय? कामगार उपायुक्तांना भेट घेऊन, सचिवांशी भेट घेऊन माथाडी मंडळात देखील त्याच्या बैठका झाल्या. मंडळाने देखील त्यांना लिखित स्वरूपात आदेश दिलेले आहे की ह्या कामगारांना तुम्ही काम द्या, तात्काळ काम द्या, तरी देखील तो कॉन्ट्रॅक्टर मुजोरी करत आहे. आता पुढची भूमिका पक्ष म्हणून तुमची काय असणार आहे? जर येत्या 8-10 दिवसात त्यांनी जर कामगारांना पुन्हा पूर्वत कामावर घेतले नाही व काम सुरळीत दिले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कंपनीच्या गेटवर तीव्र आंदोलन करण्यात. तसं काही GR आहे का त्यांना कामावून काढण्यात येऊ का घेण्याचे, असं काही GR नाही, आहे? तसं काही कामावून काढण्याचा काही GR नाही. पण असं त्यांना परमनंट ठेवता येतं त्यांना? हो. जर एक मिनिट, एक थांबा.